ओके, तर करायचं काय आता, आपलं स्टॅक तर क्रिएट झालेला आहे. स्टॅक क्रिएट केल्यानंतर EC2 इन्स्टन्स सिक्युरिटी ग्रुप क्रिएट झाला आहे. आता ते तुम्ही इथे जर मॅन्युअली जाऊन डिलीट करताय, तर क्लाउड फॉर्मेशन काय करेल, याला परत क्रिएट करायची कोशिश करेल, आहे की नाही आहे चेक करेल, त्याला मिळणार नाही, तर तो काय करणार, एरर देणार. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे जर डिलीट करायचं आहे तर इथे येऊन टर्मिनेट करायची गरज नाही. काय करणार तुम्ही, स्टॅक आहे हा स्टॅक, यालाच डिलीट करायचं, तो इन्स्टन्स सुद्धा डिलीट होईल. पण हा डिलीट करायसाठी रेफरन्स कुठून घेतो, S3 मध्ये त्याने टेम्पलेट स्टोअर केलेला आहे, तर हा चेक करणार की मी काय क्रिएट केलं होतं, ते मला पूर्ण डिलीट करायचं आहे. तर तो चेक करण्यासाठी S3 चा रेफरन्स घेणार, जिथे तो क्लाउड फॉर्मेशनचा टेम्पलेट त्याने सेव्ह केलेला आहे. कळलं. तर S3 मधून ते क्लाउड फॉर्मेशन ते डिलीट करायची कोशिश करायचं नाही, कारण याचा रेफरन्स कोण करणार आहे, CF टेम्पलेट. हे बघा आली आहे बकेट, आणि यामध्ये काय दिसेल, क्लाउड फॉर्मेशन YAML आहे. ठीक आहे. सो यू कॅन चेक दिस. ओपन, डाउनलोड करायला आली डायरेक्ट फाईल. ठीक आहे, आपल्याला डाउनलोड नाही करायची, आपल्याला फक्त व्ह्यू करायचं आहे. व्ह्यूचा ऑप्शन आहे का नाही आहे, व्ह्यूचा ऑप्शन हिअर, ऑब्जेक्ट URL ऍक्सेस डिनाइड आहे, आपण ऍक्सेस नाही करू शकणार. ठीक आहे, पण जर त्याला पब्लिक ऍक्सेस असेल तर आपण व्ह्यू करू शकतो. ते डिलीट करायचं नाही. तो काय करतोय, क्लाउड फॉर्मेशन त्यांचा त्या रेफरन्स घेतोय त्याचा S3 बकेट मधनं. कळलं का, याला काय म्हटलं जाते, स्टेट फाईल, इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट फाईल. कळलं. जो काही स्टेटस आहे तो अपडेटेड असतो तुमचा फाईल मध्ये, तर डिलीट करायचं नाही. काय करायचं आहे तुम्हाला, डिलीट, इथलं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डिलीट करायचं आहे, तर फक्त या सॅम्पल आपला जो आहे याला डिलीट करा. तुमचे सगळे रिसोर्सेस जे पण तुम्ही क्रिएट केलेले ते डिलीट होऊन जाणार. डिलीट स्टॅक परमनंटली, दिस ऍक्शन कॅनॉट बी अनडन. ठीक आहे. डिलीटिंग दिस स्टॅक विल डिलीट ऑल द स्टॅक रिसोर्सेस. कळलं. ओके, सो डिलीट इट. डिलीट केल्यानंतर इव्हेंट्स मध्ये जा. इव्हेंट्स मध्ये सांगेल तो डिलीटिंग इन प्रोग्रेस, डिलीटिंग इन प्रोग्रेस असं करायचं. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जो पण क्रिएट होतो तो खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचा स्टेट इम्पॉर्टंट आहे, ही फाईल इम्पॉर्टंट आहे, काय क्रिएट केलं ते इम्पॉर्टंट आहे, काय डिलीट करायचं आहे ते तो चेक करणार. त्याच्याशिवाय तो, त्याला माहित नाहीये. जर त्याच्याकडे ते डेटा तुम्ही जर उडवला, हा फाईल इम्पॉर्टंट आहे ना खूप, S3 मध्ये जो स्टेव होतो तो, ती फाईल उडवली तर स्टॅकला माहिती आहे का त्याने काय क्रिएट केलं, नाही. तो रेफर कुठून करणार, त्याने काय केलं क्रिएट ते त्याला S3 च्या त्या फाईल मधून समजेल. पण त्याच्याकडे ते डेटाच नाहीये की मी काय क्रिएट केलं, तो डिलीट पण नाही करत म्हणणार, मला माहितच नाही मी काय केलं क्रिएट. नाही ते कर, ते त्याचे इव्हेंट्स असतात, ते आपल्याला फक्त विजिबल होतात. तुम्ही बकेट्स डिलीट करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते जे एंट्रीज आहेत त्या डिलीट नाही होतात का, करून पाहिलं असेल. ठीक आहे. त्या एंट्रीज इव्हेंट एंट्रीज असतात, तर माइट बी त्या डिलीट नाही होणार, पण बकेट्स वगैरे डिलीट होणार. हा, त्या एंट्रीज मे बी तसंच दिसतात मॅक्झिमम. काही नाही आहे, ते फक्त एंट्रीज असतात. जसं इथे एंट्रीज आहेत ना, ह्या इव्हेंटच्या एंट्रीज आहेत ना, ह्या डिलीट होणार का, नाही. कळलं. तर बघा EC2 इन्स्टन्स पण आपला डिलीट झालेला दिसेल. टर्मिनेट, सी टर्मिनेटेड. तर VPCचं तुम्ही करून बघा. काय, क्लाउड फॉर्मेशन कन्फ्युज होईल ना, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन कुठे राहणार. अरे बाबा, 5 GB पर्यंत बकेट फ्री असते फ्री टायर मध्ये.
जी ड्राईव्ह तुम्ही यूज करता 5 GB पर्यंत 15 GB फ्री भेटते ना. वन ड्राईव्ह यूज करता तुम्हाला 5 GB फ्री भेटते ना. तर सर्वांना ते 5 GB फ्रीज आहे. S3 पण आपल्याला 5 GB पर्यंत फ्री देतो. सो बकेटचं टेन्शन घेऊ नका. आणि त्याच्यात डेटा पण नाहीये, केबीज मध्ये डेटा येतो फक्त. क्लिअर.